नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नॉलेज ग्रुप यूट्यूब चॅनलवर. आज आपण महाराष्ट्र पोलीस भरतीकरिता महत्त्वाचा प्रश्नसंच घेऊन आलो आहे. आजचा प्रश्नसंच क्रमांक 19 आहे. एकूण प्रश्न 50. व्हिडिओ पूर्ण पहा, अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. तर चला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. माधुरी हत्ती प्रकरण पुढीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? पर्याय आहे ए गुजरात, बी राजस्थान, सी महाराष्ट्र, डी तामिळनाडू. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 2. भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला हे किती दिवस अंतराळात होते? पर्याय आहेत 17 दिवस, 18 दिवस, 19 दिवस, 15 दिवस. उत्तर आहे 17 दिवस. प्रश्न क्रमांक 3. मोनाली मिश्रा यांची कोणत्या दलाच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली? पर्याय ए CISF, पर्याय बी RPF, पर्याय सी CRPF, पर्याय डी BSF. उत्तर आहे पर्याय बी RPF. प्रश्न क्रमांक 4. मराठी फिल्मफेअर 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला? पर्याय आहेत ए छावा, बी पाणी, सी गुलखंद, डी जिलेबी. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए छावा. प्रश्न क्रमांक 5. वाक्यातील कर्ता ओळखा. गावात लोक त्याची चर्चा करीत. पर्याय ए लोक, पर्याय बी गावात, पर्याय सी चर्चा, पर्याय डी त्याची. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए लोक. प्रश्न क्रमांक 6. कोणत्या राज्य सरकारने दीनदयाल उपाध्याय भूमिहीन कृषी मजदूर कल्याण योजना सुरू केली? पर्याय ए आसाम, पर्याय बी गुजरात, पर्याय सी राजस्थान, पर्याय डी छत्तीसगड. उत्तर आहे पर्याय डी छत्तीसगड. प्रश्न क्रमांक 7. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कोणत्या राज्यात सुरू केली आहे? पर्याय ए तामिळनाडू, पर्याय बी महाराष्ट्र, पर्याय सी राजस्थान, पर्याय डी गुजरात. उत्तर आहे पर्याय बी महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 8. जगप्रसिद्ध टेस्ला कारचे भारतात पहिले शोरूम कोठे सुरू करण्यात आले? पर्याय ए बेंगलोर, पर्याय बी नवी दिल्ली, पर्याय सी मुंबई, पर्याय डी पुणे. उत्तर आहे पर्याय सी मुंबई. प्रश्न 9. मोसाद ही कोणत्या देशाची गुप्तचर यंत्रणा आहे? पर्याय ए इराण, पर्याय बी इराक, पर्याय सी इंडोनेशिया, पर्याय डी इस्रायल. उत्तर आहे पर्याय डी इस्रायल. प्रश्न क्रमांक 10. लडाख या केंद्रशासित प्रदेशाचे उपराज्यपाल कोण आहेत? पर्याय ए दलविंदर सिंग, पर्याय बी कविंदर सिंग, पर्याय सी रवींद्र गुप्ता, पर्याय डी कुमार वर्मा. उत्तर आहे कविंदर गुप्ता. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोणत्या देशाची भूसीमा भारतासोबत लागत नाही? पर्याय ए भूतान, पर्याय बी मालदीव, पर्याय सी चीन, पर्याय डी म्यानमार. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मालदीव. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्रात कोणत्या खडकात कोळशाची निर्मिती झाली आहे? पर्याय ए धारवड श्रेणी, पर्याय बी विंध्ययन श्रेणी, पर्याय सी गोंडवन श्रेणी, पर्याय डी कडप्पा श्रेणी. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गोंडवन श्रेणी. प्रश्न क्रमांक 13. 2025 या वर्षी भारताने कितवा स्वातंत्र्य दिवस साजरा केला आहे? पर्याय ए 78वा, पर्याय बी 79वा, पर्याय सी 80वा, पर्याय डी 81वा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 79वा. प्रश्न क्रमांक 14. भारतातील कोणते शहर बिबट्याची राजधानी बनले आहे? पर्याय ए नागपूर, पर्याय बी बंगळुरू, पर्याय सी चिखलदरा, पर्याय डी रायपूर. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बंगळुरू. प्रश्न क्रमांक 15. मुखावाटे स्पष्टपणे उच्चारले जाणारे ध्वनी म्हणजे वर्ण, अशा प्रकारची वर्णाची व्याख्या कोणी केली? पर्याय ए चिपळूणकर, पर्याय बी सबनीस, पर्याय सी तळखडकर, पर्याय डी दामले.
तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तळखडकर. प्रश्न क्रमांक 16. हेत्वाभास शब्दाचा संधी विग्रह ओळखा. पर्याय ए हेत अधिक वाभास, पर्याय बी हेत्व अधिक आभास, पर्याय क्रमांक सी हेतू अधिक आभास, पर्याय क्रमांक डी हेतू अधिक आभास. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हेतू अधिक आभास. हेतू मधला तू दीर्घ आहे, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी ब्राह्मणेतर चळवळीचे मुखपत्र कोणते? पर्याय ए तेज, पर्याय बी कैवारी, पर्याय सी जागृती, पर्याय डी यापैकी नाही. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कैवारी. प्रश्न क्रमांक 18. छत्रपती संभाजी महाराजांची समाधी कोठे आहे? पर्याय ए वडूबुद्रुक, पर्याय बी वाडेबोलाई, पर्याय सी दौलताबाद, पर्याय डी राशी. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए वडूबुद्रुक. प्रश्न क्रमांक 19. कोणत्या राज्य सरकारने राजीव युवा विकास योजना सुरू केली आहे? पर्याय ए गुजरात, पर्याय बी राजस्थान, पर्याय सी महाराष्ट्र, पर्याय डी तेलंगणा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तेलंगणा. प्रश्न क्रमांक 20. प्रभाकर हे साप्ताहिक कोणी सुरू केले? पर्याय ए भाऊ दाजी लाड, पर्याय बी विष्णुबुवा ब्रह्मचारी, पर्याय सी लोकहितवादी, पर्याय डी भाऊ महाजन. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी भाऊ महाजन. प्रश्न क्रमांक 21. कोणत्या राज्य सरकारने विकसित गाव योजना सुरू केली आहे? पर्याय ए कर्नाटक, पर्याय बी तामिळनाडू, पर्याय सी ओडिशा, पर्याय डी पंजाब. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ओडिशा. प्रश्न क्रमांक 22. जमखिंडी संस्थानातील उठावाचे नेतृत्व कोणी केले? पर्याय ए तात्या टोपे, पर्याय बी दिनकरराव राजवाडे, पर्याय सी अप्पासाहेब पटवर्धन, पर्याय डी प्रताप सिंग. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अप्पासाहेब पटवर्धन. प्रश्न क्रमांक 22. कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश सरकारने आयुष्यमान वय वंदना योजना सुरू केली? पर्याय ए आसाम, पर्याय बी गुजरात, पर्याय सी आंध्र प्रदेश, पर्याय डी दिल्ली. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दिल्ली. प्रश्न क्रमांक 24. जायकवाडी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? पर्याय ए नर्मदा नदी, पर्याय बी कृष्णा नदी, पर्याय सी गोदावरी नदी, पर्याय डी भीमा नदी. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गोदावरी नदी. प्रश्न क्रमांक 25. कोणत्या नदीवर चांदोली धरण बांधण्यात आले आहे? पर्याय ए वारणा नदी, पर्याय बी कृष्णा नदी, पर्याय सी गोदावरी नदी, पर्याय डी एरळा नदी. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए वारणा नदी. प्रश्न क्रमांक 26. सर्वात व्यस्त मानवी अवयव कोणते आहे? पर्याय ए हृदय, पर्याय बी अन्ननलिका, पर्याय सी लहान आतडे, पर्याय डी डोळे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हृदय. प्रश्न क्रमांक 27. देवी रोग कशामुळे होतो? पर्याय ए विषाणू, पर्याय बी जीवाणू, पर्याय सी उंदीर चावल्याने, पर्याय डी कुत्रा चावल्याने. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए विषाणू. प्रश्न क्रमांक 28. तेलबिया संशोधन केंद्र कोठे आहे? पर्याय ए केगाव, पर्याय बी दिग्रस, पर्याय सी जळगाव, पर्याय डी वेंगुर्ला. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जळगाव. प्रश्न क्रमांक 29. कोणत्या राज्याने पार्थ योजना उपक्रम सुरू केला आहे? पर्याय ए मध्य प्रदेश, पर्याय बी गुजरात, पर्याय सी राजस्थान, पर्याय डी आसाम. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 30. चांदीचा रंग का बदलतो? पर्याय ए ऑक्सिजन कमी पडल्याने, पर्याय बी तापमान कमी झाल्याने, पर्याय सी तापमान वाढल्याने, पर्याय डी सल्फाइड थरामुळे. तो उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सल्फाइड थर. प्रश्न क्रमांक 31. भारताचा पहिला कार्यात्मक 6 पदरी एक्सप्रेसवे सुमारे 95 किलोमीटर लांबीचा मुंबई पुणे एक्सप्रेसवे कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? पर्याय ए 2002, पर्याय बी 2000, पर्याय सी 2004, पर्याय डी 1998. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 2002. प्रश्न क्रमांक 32. शहरी भागामध्ये प्रत्येक 500 व्यक्तीसाठी एक पब्लिक कॉल ऑफिस चे उद्दिष्ट असलेल्या राष्ट्रीय दूरसंचार धोरण
कोणत्या वर्षी तयार करण्यात आले? पर्याय ए 1994, पर्याय बी 1992, पर्याय सी 1997, पर्याय डी 1999. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 1994. प्रश्न क्रमांक 33. मार्च 2025 मध्ये कोणत्या भारतीय मंत्रालयाने खेळामधील वयाच्या फसवणुकीविरुद्ध राष्ट्रीय संहिता 2025 चा मसुदा सार्वजनिक केला आहे, ज्यात सर्वसामान्यांकडून आणि भागधारकांकडून सूचना व अभिप्राय मागवले आहेत? पर्याय ए विधी व न्याय मंत्रालय, पर्याय बी सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, पर्याय सी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, पर्याय डी युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय. प्रश्न क्रमांक 34. लोक आयुक्त हे पद महाराष्ट्रात कोणत्या वर्षी आले? पर्याय ए 1972, पर्याय बी 1977, पर्याय सी 1978, पर्याय डी 1947. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 1972. प्रश्न क्रमांक 35. तांबड्या रक्तपेशी कोठे तयार होतात? पर्याय ए अस्थिमज्जेमध्ये, पर्याय बी मेंदूमध्ये, पर्याय सी मूत्रपिंडात, पर्याय डी रक्तात. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अस्थिमज्जेमध्ये. प्रश्न क्रमांक 36. कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री माया सरकार योजना सुरू केली? पर्याय ए तामिळनाडू, पर्याय बी झारखंड, पर्याय सी राजस्थान, पर्याय डी गुजरात. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी झारखंड. प्रश्न क्रमांक 37. सोनेरी क्रांती ही कशाशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक ए फळे, बी ताग, सी गहू, डी कापूस. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए फळे. प्रश्न क्रमांक 38. भारतात नियोजन आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली? पर्याय ए 15 मार्च 1951, पर्याय बी 15 मार्च 1952, पर्याय सी 15 मार्च 1953, पर्याय डी 15 मार्च 1950. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 15 मार्च 1950. प्रश्न क्रमांक 39. भारतातील पहिली अणुभट्टी कोणत्या नावाने ओळखली जाते? पर्याय ए अप्सरा, पर्याय बी पांडुरंग, पर्याय सी पंचतारा, पर्याय डी सोनचाफा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अप्सरा. प्रश्न क्रमांक 40. मुख्यमंत्री महिला उद्यमिता अभियान कोणत्या राज्य सरकारने सुरू केले? पर्याय ए आसाम, पर्याय बी गुजरात, पर्याय सी तामिळनाडू, पर्याय डी उत्तर प्रदेश. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आसाम. प्रश्न क्रमांक 41. जगी सर्व सुखी असा कोण आहे? या वाक्यातील कोणता काळ आहे? पर्याय ए अपूर्ण भूतकाळ, पर्याय बी भविष्यकाळ, पर्याय सी भूतकाळ, पर्याय डी वर्तमान काळ. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वर्तमान काळ. प्रश्न क्रमांक 42. सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे घडत जाईल या वाक्यातील कोणता काळ आहे? पर्याय ए साधा भविष्यकाळ, पर्याय बी अपूर्ण भविष्यकाळ, पर्याय सी रीती भविष्यकाळ, पर्याय डी साधा भूतकाळ. तो उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रीती भविष्यकाळ. प्रश्न क्रमांक 43. संतोष चषक हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पर्याय ए फुटबॉल, पर्याय बी हॉकी, पर्याय सी क्रिकेट, पर्याय डी व्हॉलीबॉल. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए फुटबॉल. प्रश्न क्रमांक 44. भारतात दर किती वर्षांनी जनगणना करण्यात येते? पर्याय ए 11, पर्याय बी 12, पर्याय सी 10, पर्याय डी 5. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 10. प्रश्न क्रमांक 45. कवी फ मु शिंदे यांचा जन्म हिंगोली जिल्ह्यातील कोणत्या गावी झाला? पर्याय ए रुपर, पर्याय बी सेनगाव, पर्याय सी सिरसम, पर्याय डी औंढा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रुपर. प्रश्न क्रमांक 46. भारतातील पहिले गोल्ड एटीएम येथे सुरू करण्यात आले आहे? पर्याय ए हैदराबाद, पर्याय बी मुंबई, पर्याय सी पुणे, पर्याय डी दिल्ली. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हैदराबाद. प्रश्न क्रमांक 47. ईडीचे मुख्यालय कोठे आहे? पर्याय ए नाशिक, पर्याय बी मुंबई, पर्याय सी पुणे, पर्याय डी दिल्ली. उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दिल्ली. प्रश्न क्रमांक 48. जय जय महाराष्ट्र माझा या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे.
हे गीत कोणी लिहिले? पर्याय ए कवी राजा बडे, पर्याय बी रीता शर्मा, पर्याय सी नितीन गडकरी, पर्याय डी विनोद जाधव. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कवी राजा बडे. प्रश्न क्रमांक 49. लंपी हा रोग डॅश डॅश या प्राण्यामध्ये जास्त प्रमाणात दिसून आले आहे? पर्याय ए गाय, पर्याय बी बकरी, पर्याय सी म्हैस, पर्याय डी कुत्रा. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गाय. प्रश्न क्रमांक 50. जिल्हा परिषदेची सर्वात महत्वाची समिती कोणती आहे? तर पर्याय ए स्थायी समिती, पर्याय बी कृषी समिती, पर्याय सी वित्त समिती, पर्याय डी बांधकाम समिती. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए स्थायी समिती. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर PDF हव्या असतील तर मोबाईल नंबर आहे या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज टाका, PDF पाठवा म्हणून. तुम्हाला PDF पाठवले जाईल. PDF पूर्ण फ्री आहे.